मित्रांनो नमस्कार. आज आपण रेसिपी बघणार आहोत फ्रेंच टोस्ट. तर त्यासाठी एक बनाना घ्या कट करून, त्यामध्ये थोडंफार 1 स्पून पिठी साखर टाका. त्यानंतर थोडंसं मिल्कमेड टाकून चांगलं मिक्स करून घ्या आणि 2 ब्रेडचे स्लाइस घ्या. त्यावरती चांगल्यापैकी बटर लावून ते जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यावरती टाकून घ्या. त्यामध्ये थोडंफार पिठी साखर आणि मिल्कमेड थोडं अजून ॲड करा आणि हा जो सँडविच आहे हा तुमच्या पॅनवरती थोडंसं अमूल बटर टाकून मस्तपैकी क्रिस्पी करण्यासाठी ठेवून द्या. त्याला दोन्ही बाजूने चांगलं मस्तपैकी बटर लावून घ्या आणि चांगलं ते क्रिस्पी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर घातलेलं दूध ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये साखर घातलेलं दूध ॲड करून द्या आणि ते त्या ब्रेडमध्ये त्या सँडविचमध्ये चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब होऊ द्या आतमध्ये. ते जेवढं त्यामध्ये जाईल तेवढं त्याची टेस्ट चांगली येईल. आणि मस्तपैकी 1-2 वाटी दूध ॲब्झॉर्ब झाल्यानंतर त्या सँडविचला छानपैकी कट करून घ्या. त्याच्यावरती पुन्हा एकदा थोडंसं मिल्कमेड, थोडी पिठी साखर आणि थोडंसं हनी आपण ड्रेसिंगसाठी टाकू शकतो आणि आपला हा सँडविच रेडी झाला आहे. मित्रांनो डिश रेडी झालेली आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया की लागते कशी ती. मस्त सॉगी झालेली आहे, वरतून मस्त क्रंची पण आहे. बघूया टेस्ट लागते कशी ती. एक नंबर. अतिशय मस्त स्वीट आहे आणि काहीतरी वेगळं आहे. नेहमीपेक्षा हे खूप वेगळं स्वीट आहे. घरी नक्की ट्राय करा. लोकल जे आहे तरी पिझ्झा येऊन ट्राय करा. एक नंबर टेस्ट आहे.